नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण इंग्रजीचे 1 ते 30 पर्यंतचे क्वेश्चन पाहूया. तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. आय नो हर असं हे गिवन सेंटेन्स आहे. त्याचा पॅसिव्ह व्हॉइस काय होणार आहे. तर पहिला पर्याय आहे सी इज नोन बाय मी. सी वॉज नोन बाय मी. सी वॉज नोन टू मी. सी इज नोन टू मी. आता आय नो हरचं काय होणार आहे. तर सी इज हरचं सी आहे. इज कारण आय नो हर हे काय आहे प्रथम पुरुषी. सी इज नोन टू मी अशा पद्धतीने हे वाक्य होणार आहे पॅसिव्ह व्हॉइसचं. आणि त्याचा आय नो हर हे वाक्य आहे. ह्याचा पॅसिव्ह आहे सी इज नो टू मी अशा पद्धतीने झालेलं आहे. क्वेश्चन 2 बघा. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. ह्याचं इनडायरेक्ट स्पीचचं करेक्टली वाक्य कुठलं आहे. तर वाक्य आहे ही सेड टू हर आर यू कमिंग टू द पार्टी. तर अशा पद्धतीनं हे WH हे व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चन करताना वाक्य कशाने जोडायचं आहे. तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्य वेदर इफ किंवा वेदरनं जोडायचं आहे. सेडबद्दल आस्कडं घ्यायचं आहे. ही आस्कडं हर वाक्य वेदरनं जोडलेलं आहे. आर यू कमिंग टू द पार्टी. आर यू कमिंग टू द पार्टी म्हणजे सी वॉज वाक्य भूतकाळी करायचं आहे. नंतर यूचं सी झालेलं आहे. सी वॉज कमिंग टू द पार्टी. तर अशा पद्धतीनं हे विधानार्थी वाक्य सी वॉज कमिंग टू द पार्टी झालेलं आहे. त्यामुळं क्वेश्चन 2चं 2 आन्सर येणार आहे. थर्डचं आहे विच द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता मिलेनियर्स हे करेक्टली शब्द बघा मिलिओनियर्स. तर अशा पद्धतीनं हे करेक्टली स्पेलिंग आहे. नेअर्स म्हणजे MILLIONAIRE अशा पद्धतीने हे करेक्टली स्पेलिंग आहे. आता मिसस्पेल्ड वर्ड आहे करिअर, कॅरियर, झोडेक आणि सर्जंट. आता सर्जंट ह्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे बघा. सर्जंट म्हणजे सरकारी नोकर, करिअर म्हणजे वाहून नेणारा. तर हे सगळे बरोबर आहेत. करिअर आणि हे सर्जंट हे चुकलेलं आहे. सर्जंटचं म्हणजे सरकारी नोकर. तर सर्जन चुकलेला आहे. क्वेश्चन 5 चूज द करेक्टली अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक. ही बॉट डॅश डॅश आईस्क्रीम अँड द वापरायचं आहे. तर काय आहे आय म्हणजे काय आहे AIOU हे स्वराच्या आधी ॲन येतं. ॲन येणार आहे इथं बघा. 6 क्वेश्चन आहे बघा. चूज द करेक्टली क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आय शाल फोन यू टुमारो. तर आहे हे वाक्य आहे असं लिहायचं आहे आणि क्वेश्चन टॅग परत करायचा आहे. शालचं शॅलंट वाक्य आहे पॉझिटिव्हली. हे निगेटिव्ह करायचं आहे. म्हणजे नॉट जोडायचं आहे आणि आय आहे असंच राहणार आहे. शांत आय हा क्वेश्चन टॅग झालेला आहे. 7 क्वेश्चन बघा. नेम द अंडरलाईन सबऑर्डिनेट क्लॉज. व्हॉट यू सेड इज ॲब्सल्युटली करेक्ट. तर आता क्लॉज कुठला आहे तर बघा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आपला. हे जे वाक्य अंडरलाईन केलेलं आहे तो नाउन क्लॉज आहे. WN सुरुवात झालेलं नाउन क्लॉज आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर आहे नाउन क्लॉज. 8चं बघा. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द प्लेयर्स रिमोस्ट्रेटेड डॅश डॅश द अंपायर डॅश डॅश इज पार्शली. द प्लेयर्स रेमॉन्स्ट्रेटेड विथ द अंपायर. अंपायरला अगेन्स्ट हिज पार्शलिटी म्हणजे अगेन्स्ट म्हणजे पार्शलिटीच्या विरुद्ध. अगेन्स्ट हिज पार्शलिटी. तर काय येणार आहे आन्सर आपलं 8चं सेकंड येणार आहे. द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड विथ येणार आहे पण इथं 2 येणार नाही अगेन्स्ट येणार आहे. त्यामुळे विथ अगेन्स्ट हे 2 पर्याय बरोबर आहे.
नंतर बघा पॅरेग्राफ विचारतात आपल्याला. आपण पॅरेग्राफचे क्वेश्चन काय करायचे आहेत, पॅरेग्राफ वाचून घ्यायचा आणि परत सोडवायचे आहे. ती किती प्रश्न आहेत पॅरेग्राफवर, 5 क्वेश्चन आहेत. आपण पुढला क्वेश्चन घेऊया 14वा. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स लॉजिकल इन द सेन्स. Pranesh told her that he dash dash her very well. तर बघा प्रनेश टोल्ड हर म्हणजे भूतकाळी वाक्य म्हणजे भूतकाळी रूप अंडरस्टूड येणार आहे. अँड अंडरस्टँडिंग नाही, अंडरस्टँड नाही, वॉज अंडरस्टँडिंग नाही. प्रनेश टोल्ड हर दॅट ही अंडरस्टूड हर व्हेरी वेल. 15 बघा, चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स. आता टेन्स वापरायचा आहे तर आपल्याला हे 4 पर्याय वाचावे लागणार आहेत. करेक्टली कुठला आहे बघायचा आहे. संजना डिड नॉट कुक हर ब्रेकफास्ट एट. संजना हॅज कुक्ड हर ब्रेकफास्ट एट. संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट एट. संजना हॅज नॉट बीन कुक्ड हर ब्रेकफास्ट हेट. आता मोस्ट सुटेबल बघा, संजना डिड नॉट कुक हर ब्रेकफास्ट एट. आता बघा संजना हॅज कुक्ड हर, आता इथं डीड वापरले, इथं भूतकाळी रूप वापरले पण भूतकाळ कुकचा केला नाही. इथं हॅज वापरले, हॅव हॅज हॅड पाहिजे, इथं भूतकाळी रूप वापरले. इथं हॅज नॉट आहे. संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट एट. संजना हॅज नॉट बीन कुक्ड हर म्हणजे हॅव हॅज ईडी हा बरोबर आहे आपला 3 नंबरचा पर्याय आहे. हॅव हॅज आणि भूतकाळी रूप. तर हे कुठला आहे तर करेक्टली संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट एट, 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 16वा आहे, चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. फॉर मॉडर्न मॅन दॅट देर आर अ नंबर ऑफ डिसीजेस टू सफर फ्रॉम. म्हणजे मॉडर्न मॅनला काय नंबर ऑफ डिसीज टू सफर फ्रॉम येणार. फॉर सफरिंग नाही आहे, टू सफर नाही, सफरिंग फ्रॉम पण आहे. टू सफर फ्रॉम म्हणजे वेगळ्या डिसीजमधनं जावं लागतं. फिल इन द ब्लँक मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. आता बघा, आय हॅव नॉट रिटर्न टू हर डॅश डॅश सी लेफ्ट फॉर अमेरिका. बिफोर येणार आहे का, बिफोर म्हणजे आधी, आफ्टर किंवा नंतर, सिन्स त्यावेळेला. आय हॅव नॉट रिटर्न टू हर सिन्स सी लेफ्ट फॉर अमेरिका. फॉर येणार आहे का, टू हर फॉर सी लेफ्ट फॉर अमेरिका नाही, सिन्स येणार आहे. आय हॅव नॉट रिटर्न टू हर सिन्स सी लेफ्ट फॉर अमेरिका. 18वा बघा, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल प्रिपरेशन काय येणार आहे बघा, डोंट साईड. आता प्रिपरेशनचे 2 आपण क्वेश्चन केले, तसं आपण 3 क्वेश्चन केले. मागे एक बघितला, डोंट साईड डॅश डॅश दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी डॅश डॅश नॅशनल इंटरेस्ट. तर बघा, डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. हे आपलं सुटेबल प्रिपरेशन येणार आहे विथ टू. 19 बघा, फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एरर. आता एरर कुठे आहे बघायचे आहे. युअर स्टेटमेंट दॅट ए पार्ट आहे, यू फाइंड दिस बॅग बी पार्ट आहे, इन द स्ट्रीट सी पार्ट आहे, विल नॉट बी ट्रस्टेड बी पार्ट आहे. तर आपल्याला एरर कुठं सापडते बघा, यू फाइंड दिस बॅग आणि विल नॉट बी ट्रस्टेड. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एरर आहे. कुठली आहे, युअर स्टेटमेंट दॅट यू फाइंड दॅट दिस बॅग आणि विल नॉट बी ट्रस्टेड याच्यामध्ये आपल्याला एरर आहे. आता 20वा बघा, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. द टीम इज कॉन्फिडंट टू विन द मॅच. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग टू मॅच. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विन टू मॅच. द टीम इज कॉन्फिडंट फॉर विनिंग टू द मॅच. तर ऑफ मॅच असणार आहे का, फॉर मॅच असणार आहे का, तर द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग असणार आहे. म्हणजे इज आय एन जी प्रत्यय आणि मॅच तर वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. अ टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द वर्बला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, आय एन जी प्लस ऑब्जेक्ट विनिंग द मॅच. तर 20चं काय आहे, 2 बरोबर आहे.
बघा, चूज द ही इज क्वाईट पर्सिओनिस बाय नेचर ह्या वाक्याचं निरेस्ट मिनिंग टू द अंडरलाइन्ड पार्ट. आता ह्याच्यातला निरेस्ट मिनिंग काय आहे हे पर्सिमिनोअस, त्याला मिसेरली हा काय आहे निरेस्ट मिनिंग आहे. ही इज क्वाईट पर्सिन्युअस बाय नेचर मिसरेली आहे. सिलेक्ट द वर्ड विच 22वा प्रश्न आहे. चूज ऑपोजिट द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. हे अपेअर्स टू द पोनी पर्सन. पोनी पोनी म्हणजे जिनियस. जिनियस जी जेन्युएन जेन्युइन जेन्युइन येणार. पोनी ऑपोजिट आहे जेन्युइन. जेन्युइन. आणि 23वाचं विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅचड ऑफ वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन फ्रेज. आता जिनोसाइड मर्डर ऑफ रेस, सिरोसाइड मर्डर ऑफ सिटर, ॲरोक्सिसाइड मर्डर ऑफ ब्रदर आणि मेट्रिसाइड मर्डर ऑफ मदर. तर हे 3 नंबरचा येणार आहे. आणि थँक्यू. आपण आता व्हिडिओ खूप लांब होतोय, तर काय कमेंट असतील तर आपण कमेंटमध्ये टाकून द्या. थँक्यू.